गेमसाठी येऊन आपसामध्ये भांडव लागणारे लोक खूप आहेत, स्वतःच्या भल्यासाठी काही कार्य करणारे देखील लोक आहेत, त्याच्यामध्ये चांगले लोक देखील आहेत, समाजसेवेसाठी कार्य करणारे लोक देखील आहेत. परंतु हे जे विषय आहेत म्हणजे मानवाला मानव कसं बनवायचं या दृष्टिकोनातून आपण जे इथं आलात आणि आपण जे इथं उभा आहात आणि ऐकत आहात हे फार अभिनंदनीय गोष्ट आहे आणि फार मोठी गोष्ट आहे. इथं काही ड्रामा नाही, नौटंकी नाही, नाटक नाही, तमाशा नाही, पण तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येनं आपण लोक उपस्थित आहात. इथून मला हे या गोष्टीचा भरोसा आहे की आपली इस देश में इंसानियत अभी जिंदा आहे, मानवता ही जिवंत आहे. आणि खरात साहेबांनी सांगितलं आणि बाबासाहेब गौड साहेबांनी सांगितलं, आपली जी एक फार मोठी शक्ती ती आपली भारतीय राज्यघटना आहे. भारतीय राज्यघटनेनं जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत म्हणूनच या चौकामध्ये येऊन जमात इस्लामी सारखी संघटना हे कार्य करत आहेत. आणि इथं मेजॉरिटी आमचे हिंदू मुस्लिम हिंदू दलित बांधव हे लोक आहेत, परंतु तरी देखील इथं येऊन अगदी इथं उभं राहून चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभं राहून एक शांतीचा संदेश जो आज आम्ही देत आहोत यासाठी कुठंतरी बाबासाहेब आंबेडकरांना आपण मान्य केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आणि त्यांनी जी घटना दिली, या घटनेनं जे स्वातंत्र्य दिलं ही दुसरी मोठी शक्ती आहे. पहिली शक्ती मी सांगितले की चांगले लोक या आपल्या देशामध्ये 6,000 जाती आहेत, आपल्या या देशामध्ये 1700 भाषा बोलणारे लोक आहेत, परंतु एवढी अनेकता एवढी विविधता असून देखील ते सर्व एकजुटीने राहतात ही फार मोठी गोष्ट, फार मोठी गोष्ट. फार या जगाच्या इतिहासावर कोणताही राष्ट्र असं नाही आपण पहा इतर राष्ट्रामध्ये एकाच जातीचे लोक आहेत, भांडणं चाललेली आहेत, मारत आहेत लोक एक दुसऱ्याला, परंतु विचार करा केवढी मोठी ही गोष्ट आहे. आणि यासाठी जमात इस्लामीची हा जो प्रयत्न असा आहे की हा जो समाज आहे याच्यामध्ये हे जे शांतीचं आणि विकासाचं जे वातावरण आहे ते वाढीस राहावं लागावं, ते टिकून राहावं आणि वाढीस लागावं, दोन्ही गोष्टी आहेत. आणि आम्ही हे समजतो की आमचं कर्तव्य आहे. पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं, त्यांनी एखाद्या समाजाची एक चित्रण प्रस्तुत केलं आणि त्याला त्यांनी उपमा दिली एका जहाजाशी. त्यांनी सांगितलं की एक जहाज आहे, त्या जहाजामध्ये 2 मजली आहेत, ते खालचा मजला एक वरचा मजला आहे. पिण्याचं जे पाणी आहे ते वरच्या मजल्यावर ठेवलेलं आहे आणि खालचे जे लोक आहेत त्यांना नेहमी वर जावं लागतं आणि ते वर जाऊन ते पिण्याचं पाणी घेतात. ते वरचे जे लोक आहेत त्यांना असं वाटून राहिलं की हे काय तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करून राहिले हो, घडी तुम्ही येताय आणि पाणी मागताय आम्हाला, तुम्ही पहा काय करायचं, आम्ही तुम्हाला पाणी देणार नाही. तर असा जर झाला आणि जर खालच्या लोकांनी विचार केला की जर वरच्या लोक आम्हाला पाणी देत नाहीत ना तर आम्ही या जहाजामध्ये भोग पाडू आणि इथून खालून पाणी घेऊ. जर त्यांनी त्या जहाजामध्ये जर छेद घातला तर तो जो जहाज डुबेल, तर वरचे लोक असे म्हणू शकत नाही की आम्हाला काय करायचं आहे, मरायचं ते मरू द्या, ते देखील मरतील. आम्ही असं समजतो की प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेबांनी जी उपमा दिली ना ही उपमा आपल्या देशावर अगदी तंतोतंत बसते. या समाजामध्ये चांगले लोक फार आहेत परंतु सायलेंट मेजॉरिटी आहेत. काही लोक आहेत ज्यांनी इथं या उंदरासारखं या देशाला छिद्र पाडण्याचं काम करत आहे. आणि मला माफ करा, ते काम करत आहेत. कोणी म्हणतो की आम्ही फार मोठे राष्ट्रभक्त आहोत आणि कोणी म्हणतो की आम्ही फार मोठे देशप्रेमी आहोत आणि तुमच्यावर, तुमच्या आस्थेवर, तुमच्या श्रद्धेवर किंवा तुमच्या देशभक्तीवर त्यांनी प्रश्नात्मक चिन्ह उभं केलेली आहेत. अशा या सर्व लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. मानवी जो स्वभाव आहे ना, मानवी स्वभावामध्ये प्रेम आहे, शांतता आहे, त्याला वाटतं की लोकांशी बरोबरीनं लागावं, सदाचारानं वागावं, लोकांची सेवा करावी, हा मानवी स्वभाव आहे. प्यार ये इंसान की जरूरत है, सुख आणि शांती ही या व्यक्तीची गरज आहे, ही व्यक्तीची गरज आहे, प्रत्येक व्यक्तीची ही गरज आहे, सुख आणि शांती. आणि जर ही जी भावना आहे ही जर आपण एकोप्याने जर याला वाढीस लावू शकू तरच आम्ही समजतो की ती शांतता समाजामध्ये निर्माण होईल आणि या शांततेद्वारेच मग देशाचा विकास साधला जाऊ शकेल. पहा, मानवतेचा संबंध आहे शांततेशी आणि शांततेचा संबंध आहे विकासाशी. जर शांतता नसेल, अशांतता असेल, अराजकता असेल, इथं ग्रहकला चालू, दंगल चालू आहे, मग कोण येईल आपल्या देशामध्ये, कोण फॉरेन इन्व्हेस्टमेंट करेल, कोण इथं येऊन 2 पैसे लावेल, कोण बाजारामध्ये दुकान उघडेल जेव्हा अशांतता असेल तर मग विकास कसा साधायचा. त्यासाठी आम्ही हे समजतो की ही फार मूलभूत गरज आहे की आपण या विषयावर बोलावं, या विषयावर चर्चा व्हावी, या विषयावर एक दुसऱ्याला समजावं. बाबासाहेब गौड साहेबांनी शिवाजीराजांचं
अगदी उत्कृष्ट उदाहरण दिलं. आणि त्यांनी फार महत्त्वाची गोष्ट जी आपल्या समोर ठेवली की इतिहास आपण समजला पाहिजे. कारण की जर आपण इतिहास समजत नाहीत तर यामध्येच मग कुठून तरी त्याचं विकृतीकरण केलं जातं इतिहासाचं. आणि मग इतिहासातील जे लोक होते, जे मानव कल्याणासाठी कार्य करणारे लोक होते, त्यांनाही लोक वाटून घेतात. हा आमचा आहे, हा मुसलमानाचा, तो हिंदूंचा, तो फलाचा, तो फलाचा. आम्ही असं म्हणतो की हे जे लोक आहेत, मग ते छत्रपती शाहू महाराज असो, ते शिवाजी महाराज असो, आंबेडकर असो किंवा महात्मा ज्योतिराव फुले असो, हे सर्व जे काही लोक आहेत, हे लोक हे सर्वांसाठी आणि मानवजातीसाठी कार्य करणारे हे लोक होते. जेव्हा त्यांच्या नावावर इथं विष पेरलं जातं तर कुठंतरी मग मराठा सेवा संघ सारख्या संघटना जे हे कार्य करत आहेत, किंवा दाभोळकरांचा आणि पानसरेंचा आवाज बंद केला जातो आपल्या या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, ही फार खंताची गोष्ट आहे, फार खंत आहे. इथं पुरोगामी विचाराचे लोक आहेत आणि इथं आपण पाहतो की आपल्या देशामध्ये अशा लोकांची हत्या होते आणि मारेकरी सापडत नाहीत आणि एकामागून एक गोष्टी येतात की ते एकाच प्रकारचं रिव्हॉल्वर होतो ज्यांना ते मारलं गेलं. ही फार खेदाची गोष्ट आहे. आज असे मराठा सेवा संघ सारखे लोक, संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ आणि इथं आमचे RPIचे कार्यकर्ते, असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी गावागावामध्ये जाऊन या गोष्टीचा प्रचार केला आणि महाराष्ट्रामध्ये आज दंगल होत नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. किती वर्ष आपण मागील काही वर्षापासून दंगल ही होत नाही. हिंदू मुस्लिम दंगल ही फार कमी झालं, प्रमाण अत्यल्प झालेलं आहे. त्याच्या मागं कुठंतरी तो इतिहास आहे, तो इतिहास आपण समजून घेतला पाहिजे. शिवाजी राजे कसे होतात याचा आपण विचार केला पाहिजे. मालोजी भोसले शिवाजी राजांचे हे आजोबा, दादा आहे उनके ये. तेव्हा त्यांना ते कुठंतरी जातात, शाह शरीफ नावाचे एक सुफी संत होते त्यांच्या दर्ग्यावर, किंवा ते जिवंत असतील, हयात असतील, आणि त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी तुम्ही दुआ करा. आणि मग ज्यांना मुलं झाली त्या दोन्ही मुलांचं नाव त्यांनी काय ठेवलं? एकचं नाव होतं शहाजी आणि एकचं नाव होतं शरीफ. त्यांचं नाव तेच नाव ठेवलं, शहाजी आणि शरीफजी. शिवाजींचे पिताजी जे होते ते शहाजीराजे होते. विचार करा, केवढा पगडा आहे या विचारावर. त्यांनी जे सांगितलं फार महत्त्वाचं आहे की धर्माच्या नावावर जो अन्याय आणि अत्याचार झाला त्याच्या विरुद्ध जे लोक उभं राहिले त्याच्यामध्ये सर्वात प्रथम नाव आहे ते शिवाजी राजांचं नाव आहे. आणि त्यांना आम्ही असं वाटतं की त्यांना ही शिकवण जी मिळाली ती शिकवण कुठंतरी ते इस्लामशी आणि मुसलमानांशी आणि त्यावेळचे जे राज्यकर्ते होते त्यांच्याशी ते प्रभावित होते. आपण पाहिलं असेल शिवाजी महाराजांचा वेशभूषा पहा, आपण त्यांची ड्रेसिंग पहा, त्यांची दाढी पहा, अगदी असं वाटतं कुठंतरी एखादा मुस्लिम व्यक्तीच वाटतो. जर तुम्ही तर त्याचे काही टीका विकारा काढून टाकला तर तुम्ही म्हणाल की हा मुस्लिम व्यक्ती आहे. शिवाजी राजे असे होते, त्यांच्याबद्दल हे सांगण्यात येत नाही. त्यांनी आपल्या किल्ल्याच्या पायथ्याशी मशीद बांधलेली आहे. सांगितलं की माझे जे मुस्लिम मावळे आहेत ते कुठं जातील, त्यांच्यासाठी मशीद पाहिजे, त्यांनी मशीद बांधली. त्यांच्याबद्दल ही गोष्ट आता प्रूफ झालेली आहे की जेव्हा कुठं कुराणाची प्रत मिळायची तेव्हा ते त्याला वाजत गाजत ते मशिदीमध्ये नेऊन ठेवायचे, एवढा आदर करायचे शिवाजीराजे. हा इतिहास आहे, हा खरा इतिहास आहे. हा इतिहास आपण समजला पाहिजे आणि हा इतिहास आपण तेव्हाच समजू जेव्हा आपल्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलेल. आज काय झालं आहे की मीडियाद्वारे अशा काही गोष्टी आपल्यासमोर आणल्या जात आहेत. लोक म्हणतात की दहशतवादी झाले, ISISचे लोक आले, कुठून तरी येऊन हल्ले करत आहेत. तुम्ही रेकॉर्ड पहा, तुम्ही इथं शिकणारी सवडलेली मंडळी आहेत, तुम्ही जा इंटरनेटवर सर्च करा की किती आतंकवादी या देशामध्ये आले बाहेरून मागील 1-2 वर्षामध्ये. विचार करा तो, आणि किती लोक आतंकवादी हल्ल्यामध्ये मारले गेले. याचे फिगर्स अवेलेबल आहेत. 236 लोक, फक्त 236 लोक आतंकवादी हल्ल्यामध्ये मारले गेले आणि त्याच्यापैकी मोठे हे नक्सलाईटद्वारे मारले गेले, नक्सलाईटचे जे हमले झाले. आणि एवढा हव्वा केला की कुठंतरी मुस्लिम समाजाचे लोक हे येत आहेत आणि हे त्यांच्यामध्ये हेच काही चाललेलं आहे. हे सर्व खोटं आहे. माझे जे सर्व बंधू इथं उपस्थित आहेत मी त्यांना सांगू इच्छितो, मुस्लिम समाजातील युवक हे कधीही ISIS सारख्या अशा या लोकांना कधीही बळी पडणारे ते नाहीत. ते देशासाठी कार्य करणारे ते लोक आहेत, हे आपण लक्षात असू द्या. आणि अबू बकर बगदादी सारखा कुठंतरी तो माणूस ज्याच्याबद्दल आता स्पष्ट झालं, हे आम्ही म्हणत नाही, आम्ही म्हटलं असं तर तुम्ही म्हटलं असतं की काय हो तुम्ही मुसलमान काही म्हणता तुम्ही. बराक ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांनी ISISची स्थापना केली, ही गोष्ट कोण म्हणतोय? राष्ट्रपती पदाचा जो उमेदवार आहे, काय ना त्याचं, डोनाल्ड ट्रम्प म्हणतोय. डोनाल्ड ट्रम्प म्हणतोय की काय ISISची निर्मिती ही कोणी केलेली आहे तर स्वतः म्हणजे अमेरिकन प्रशासनानं केलेली आहे. आणि त्याचा हव्वा
असा दाखवला गेला. यास आणि त्याच्या आड काय केलं जात आहे याचा विचार करा आपण. मी आपल्याला सांगितलं की 150 लोक कुठेतरी आतंकवादी घटनामध्ये मरतात, परंतु देशामध्ये किती लोक मरत आहेत याचा विचार केला का आपण? 2,90,000 शेतकरी आत्महत्या करतात. हे मी म्हणत नाही, हरेश रावत त्यावेळेचे ॲग्रिकल्चर मिनिस्टर पार्लमेंटच्या पटलावर त्यांनी रिपोर्ट दिली. 2,90,000 लोक हमारे भाई मर गए, कुछ अफसोस है की नाही किसी को? तो शेतकरी जो तुमच्यासाठी घाम गाळतोय, परवा चिंता आहे का नाही त्याची? तर तेच पाहत बसायचं मीडियामध्ये, जाकीर नाईक काय करतोय आणि हे काय करतोय आणि हे काय करतोय. हे विषय आहेत, यावर आपण विचार केला पाहिजे. समाजामध्ये शांती येणार नाही जोपर्यंत तो शेतकरी तो कर्जबाजारी होईल आणि तो आत्महत्या करेल किंवा त्याची विधवा तिला असं हिंडत उभारावं लागेल इथून आणि तिथून. कसं होईल याचा विचार केला पाहिजे आपण. हा विचार आपण करत नाही. आपण दुसरे मुद्दे घेतले, भावनात्मक मुद्द्यामध्ये लोकांना लावून टाकलं आणि लोकांना सांगितलं की हेच आहे, हेच सर्व काही चालू आहे. त्यांना TRP रेटिंग हवं आहे. रवीश कुमारनं म्हटलं की आम्हाला तर आमचा माल विकायचा आहे म्हणून आम्ही टीव्हीवर काही दाखवतो. तुम्ही पाहता का हो? क्यों देखते हो तुम? अरे आम्हाला आमची TRP रेटिंग पाहिजे, ब्रेकिंग न्यूज पाहिजे, सनसनी पाहिजे, कुठून तरी आले, हल्ला झाला, असा झाला, तसं झाला. आम्हाला तर हेच दाखवायचं आहे. आणि मग होतंय कुठं देशाचा विकास? मी आपल्याला सांगितलं की 2,90,000 शेतकरी. व्याजाची ही जी व्यवस्था आहे, ही जी महाजनी व्यवस्था आहे, जिनं गिळंकृत करून टाकलेला आहे, हा पंजा संपत नाही आहे. इस्लामनं याचा देखील विरोध केला आणि सांगितलं की व्याज घेणे आणि देणे यावर संपूर्णतः निषेध आहे, पाबंदी लावली, हराम आहे. का हराम आहे? यासाठी आहे 2,90,000 माझे बांधव इथं संपतात. ह्याची काही खंत आपल्याला व्हावी किंवा नाही, हा विषय मी जो आपल्यासमोर विचारासाठी ठेवतो. पहा, स्त्रियांची जर आपण इथं पाहिलं की स्त्रियांबद्दल जे काही चाललेलं आहे, जो काही त्यांना आपला माल विकायचा आहे आणि मग ते अश्लीलता आणि नग्नता ते पसरवत आहेत. समाजामध्ये काही व्हिडिओ घ्या किंवा तुम्ही इंटरनेटवर जा किंवा TV समोर जा, संपूर्ण त्या अश्लील बाया तेच दिवसभर दाखवायचं आणि मग रडत बसायचं की बलात्कार होतात. NCRBची रिपोर्ट सांगते की दर 20 मिनिटाला एक बलात्कार होतो. आणि मग कुठंतरी परवा राज ठाकरे म्हणाले की त्या बलात्कारांना शर्यतप्रमाणे सजा दिली पाहिजे. हे होतंय का? त्याचं मूळ कारण काय आहे? त्याचं मूळ कारण हे आहे की तुम्ही ती अश्लीलता नग्नता फैलवली, तुम्ही दारूला परवानगी दिली, तुम्ही जुगाराला परवानगी दिली आणि मग जे काही होतंय, दारू पिऊन जे काही अशांतता माजते, मग तुम्ही रडत बसता त्याच्यावर. मी आपल्यासमोर जी गोष्ट प्रस्तुत करत आहे की या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे. स्त्रियांची ही दशा, तीच स्त्री है ना, टाइम्स ऑफ द हिंदूची रिपोर्ट सांगते आपल्याला की दर 1 मिनिटाला आपल्या या देशामध्ये 1 हुंडाबळी होतो. दर 1 मिनिटाला 1 हुंडाबळी. मामूली गोष्ट समजता तुम्ही हिला? आणि त्यांनी सांगितलं की जो हुंडाबळी होतो त्याच्यामध्ये जो कन्व्हिक्शन रेट आहे किंवा बलात्कारामध्ये जो कन्व्हिक्शन रेट आहे फक्त 10% आहे. म्हणजे 50,000 बलात्कार जरी झाले तर फक्त 5,000 लोकांना सजा होते, तीही लोअर कोर्टमध्ये. हायर कोर्टमध्ये ते देखील सुटतात. आणि आमच्या बहिणीला, आमच्या मुलींना जे जळून मारून जातात हुंड्यासाठी, काहीच होत नाही त्यांना. फार कमी आहे, 3 ते 4% कन्व्हिक्शन रेट आहे. हे प्रश्न आहेत समाजाचे, यावर आपण विचार केला पाहिजे. यासाठी कुठंतरी एकत्र आलं पाहिजे. हे प्रश्न आहेत समाजाचे. आणि यावर मग आपण काय उपाय शोधला? आपल्याला वाटलं की मुलगी, तिचं शिक्षण द्यायचं, तिला सिक्युरिटी नाही, मग तिला पैसे द्यायचे, तिच्यासाठी हुंडा द्यायचा, मग कुठंतरी डिलेवरी आली की मग 40-50 हजार रुपये अजून द्यायचे, नॉर्मल डिलिव्हरी होत नाहीत, मग काय करायचं? सोपा उपाय शोधून काढला आपण. विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात याला. काय करा? सोनोग्राफी करा, कोण आहे, लडकी आहे, मार डालो, मारून टाका. काय झालं? रिपोर्ट आली की द इंडिया हॅज लॉस्ट 3 मिलियन बेबीज इन 10 years. 30 लाख मुलींना मारून टाकला आपण. ऑफिशियल रेकॉर्ड आहे ते, ऑफिशियल. 30 लाख बेटियों के हत्या की गई. कशी झाली हत्या? तुम्ही जरूर व्हिडिओ पहा. तुम्ही जा यूट्यूबवर आणि पहा तो व्हिडिओ की ते त्या आईच्या गर्भातून ज्या काढला जातो तो चिमटा असतो, त्या चिमट्याद्वारे तिचे लचके तोडले जातात. बर्दाश्त करू शकत नाही एक सभ्य माणूस. हे करतोय आपण. हे कोण करत आहेत? हे अहिंसावादी लोक करत आहेत, शुद्ध शाकाहारी लोक. हम तो साहब कुछ भी नहीं खाते, हम तो किसी को तकलीफ नहीं देते. आणि हे काय चाललंय? यावर विचार केला पाहिजे आपण. आणि यावर जर आपण विचार केला नाही आणि आपण वाटलं की समाजामध्ये अशी शांतता रांधेल, ती नांदणार नाही. फार पॉझिटिव्ह आस्पेक्ट्स आहे आपल्या देशाचं. मी सांगितलं आपल्याला, इथं जो आपण विकास साधला तो फार चांगला आहे. इथं आपण ITच्या क्षेत्रामध्ये आपण प्रगती केली. साऱ्या जगामध्ये, भारतामध्ये आज IT क्षेत्रातील इंजिनियर्सना मोठी डिमांड आहे. ही फार पॉझिटिव्ह गोष्ट आहे. इथं आपण हरित क्रांती घडवली, इथं श्वेतक्रांती घडवली. हे सर्व काही होत आहे, विकास होत आहे, सर्व चीज होत आहे. परंतु त्या विकासाचा लाभ त्या शेवटच्या लोकांपर्यंत केवढा पोहोचतो हो महत्त्वाचं आहे. ते विकास हो झाला, 50 कोटी आले आणि 50 कोटीपैकी जर 48 कोटी त्या
100-200 कंपन्यांनी वाटून टाकले आणि 2 कोटीपर्यंत काहीतरी 10-20 रुपये तुमच्या खिशामध्ये आले तर तुम्ही वाटतं की आपल्याला विकास झालेला आहे. हा विकास नाही आहे. या दृष्टिकोनातून आपण समजलं पाहिजे. आज हे जे विचार आहेत ह्या विचारांची गरज आहे आणि या विचारानुसार कुठंतरी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. माणुसकी आणि मानवता आम्हाला असं वाटतं की ही तेव्हाच जिवंत राहील. यासाठी करायचं काय यावर काही गोष्टी मी आपल्यासमोर ठेवून आपली जागा घेईन. अशांतता, बिघाड आणि मानव जो आज राक्षस बनला. बहिणाबाईंचं वाक्य मी सांगितलं, त्यांची कविता की माणसा रे माणसा कधी होशील रे माणूस. राधाकृष्ण साहेबांनी असं म्हटलं होतं की मानवाचा दानव होणे ही त्याची हार आहे, मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आहे, परंतु मानवाचं मानव होणे हे त्याचं यश है. इंसान को इंसान बनाए, इस पर हमको गौर करना होगा, है ना. कोणी शायर ने म्हटलं है कि अभी तक आदमी लाचार क्यों है सोचना होगा, मजालिम की वही रफ्तार क्यों है सोचना होगा. मजालिम म्हणजे जुलूम, अत्याचार, आणि रफ्तार म्हणजे स्पीड, वेग. मजालिम की वही रफ्तार क्यों है सोचना होगा. ये दुनिया जिसको जन्नत बनाने की तमन्ना थी अभी तक जहन्नमजार क्यों है सोचना होगा. हे ह्याचं स्वर्ग बनायचं आहे ना. आपल्याला वाटतं ना की आपला देश स्वर्ग बनावा. हे नरक का बनत आहे यावर विचार केला पाहिजे प्रत्येकाने. निकलते थे जहाँ से फूट के चष्मे मोहब्बत के. इथून मोहब्बत आणि प्रेमाच्या नद्या व्हायच्या शायर म्हणतो. हा माझा देश है. अभी बच्चे ने पढ़ के सुनाया, नानक ने जिस ज़मीं पे पैगाम हक सुनाया, चिश्ती ने जिस ज़मीं में पैगाम हक सुनाया, नानक ने जिस ज़मीं में वहदत का गीत गाया. निकलते थे फूट के चश्मे जहाँ से मोहब्बत के, वहाँ नफ़रत का कारोबार क्यों है सोचना होगा. सभी इंसान बराबर है ये सीधी बात है यारो, मगर इस बात से इनकार क्यों है सोचना होगा. विचार करा. सर मी सोल्युशन सांगतोय. शांती प्रस्थापित कशी करायची 4-5 पॉईंट आपल्यासमोर ठेवेन. पहिला पॉईंट आहे सोचना होगा. थिंक. लोक काय दाखवतात तुम्हाला, लोक काय ऐकवतात, लोक तुम्हाला कसल्या प्रकारची तुमचं हिप्नोटाईज केलेलं आहे याच्यावर पुढं जाऊन विचार केला पाहिजे. सरांनी सांगितलं बिटवीन द लाईन्स तुम्हाला वाचता आलं पाहिजे. त्या हेडलाईन्सच्या मागं काय दडलेलं आहे ही दृष्टी तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण विचार केला पाहिजे. पहिली गोष्ट आहे थिंक, विचार करा. दुसरी गोष्ट की आपल्यामध्ये जी चांगली मूल्य आहेत, जे कॉमन व्हॅल्यूज आहेत, त्याच्यावर कुठंतरी एक दुसऱ्यानं बरोबरीनं आलं पाहिजे, समजलं पाहिजे. कुरानने असं म्हटलं की या हलल किताब तालो इला कलिमतिन सवाईम बैनना व बैनकुम, कम टू द कॉमन टर्म्स बिटवीन यू अँड अस. समानतेचे जे विषय आहेत, आपल्यामध्ये जी समानता आहे त्यावर कुठंतरी आपण एकत्र आलं पाहिजे. गुड रिलेशनशिप तेव्हाच होते जेव्हा आपल्यामध्ये समानता ज्या आहेत ना त्यावर आपण एकत्र आलं पाहिजे. आणि आपल्यामध्ये ठीक आहे काही गोष्टीवर आपल्या समानता नाहीत, काही गोष्टीवर आपल्या विचारामध्ये भिन्नता देखील असू शकेल, परंतु अशा ज्या गोष्टी आहेत त्याचा आदर केला पाहिजे. हिंदू धर्मामध्ये काही गोष्टी आहेत मला वाटतं की ते चांगल्या नाहीत, मी आदर करावा. ठीक आहे, तुम्हाला वाटतं तुम्ही त्याचं करा, काही प्रॉब्लेम नाही. हिंदूमध्ये जे लोक त्यांना वाटतं की मुसलमान समाजामध्ये असे काही, त्यांना ठीक आहे त्यांचा आदर केला पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला पटत नाही तुम्ही करू नका, पण ज्यांना जे करायचं आहे त्यांना ते करण्याचं स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. घटनेनं स्वातंत्र्य दिलं, आर्टिकल 25नं स्वातंत्र्य दिलं. प्रत्येकाला स्वतंत्र्याने जगण्याचा अधिकार आहे. हे अधिकार जेव्हा कोणी हिरावून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हाच मग त्यामध्ये अशांतता वाढते. तिसरी गोष्ट की जीवनाचा उद्देश काय हे आपण समजलं पाहिजे. प्रत्येकानं समजलं पाहिजे माझ्या जीवनाचा उद्देश काय, मी या जगावर का आलो, माझं नातं त्या ईश्वराशी कसं असावं, समाजामध्ये मी कसं वागावं, आईवडिलांशी कसं वागावं, समाजामध्ये इतर लोकांबरोबर माझी वागणूक कशी असावी, शेजाराबरोबर कसं वागावं. जीवनाचा उद्देश काय. हा जीवनाचा उद्देश जेव्हा माणूस विसरतो तेव्हा तो जनावर बनतो. आणि तो जनावर मग तो जो विक्राळ जनावर बनतो. पैगंबर मोहम्मद साहेबांनी सांगितलं की जेव्हा माणसामध्ये ती हवस येते तेव्हा तो लांडगा जर असला तरी त्याला भूक लागते, त्या वाघाला भूक लागते तर 1-2 शेळ्यांचा तो शिकार करून थांबतो. परंतु जेव्हा माणसाला भूक लागते तेव्हा त्याला कसल्याच प्रकारची हवस ही जी आहे ती कोणतीच गोष्ट तिला भरू शकत नाही. ती फक्त कबरेची माती तिचं पोट भरू शकते. यावर आपण विचार केला पाहिजे. जीवनाचा उद्देश काय, माझ्या जीवनाचा उद्देश काय, नेहमी विचार करा. त्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्य म्हणजे हक म्हणतात, त्याला ट्रूथ म्हणतात. सत्य काय हे मी शोधणार आहे.
सत्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या दृष्टिकोनातून प्रत्येकानं काम केलं पाहिजे. चौथी गोष्ट, गैरसमज आणि जे काही आपल्यामध्ये दुरावे आहेत त्यावर संवाद साधला पाहिजे. संवाद, डायलॉग, चर्चा, खुली चर्चा हा जो कार्यक्रम त्याचाच एक भाग आहे. आज इथं आपण उभं राहून चर्चा करत आहोत. समजून घ्यायचं आहे एक दुसऱ्याला समजून घ्या, संवाद साधा, मन मोकळेपणाने बोला. मला हे पटत नाही हो तुमची ही गोष्ट मला पटत नाही, बोला मन मोकळेपणाने. जेव्हा माणूस बोलतं हे तर मानवाचं महात्म्य आहे ना, त्याला जीभ दिली ना का त्याला उठून मारून टाकायचं नाही. बोला, चर्चा करा, विविध विषयावर संवाद साधले पाहिजे. आणि कुठंतरी इथं जे मुस्लिम समाज जो कमी पडतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की मराठी त्यांना बोलता येत नाही. मुस्लिम समाजातील अनेक लोकांना हा आपला प्रॉब्लेम आहे इथं. आणि संवादाचं माध्यम ही भाषा आहे. मी सुरुवातीला अरबी भाषेमध्ये सुरुवात केली आणि जी आयात आपल्यासमोर ठेवली त्याचा अर्थ देखील मी इथं सांगतो. अरबी भाषेमध्ये मी मुद्दाम सुरुवात केली कारण की जेव्हा आपण अरबी भाषेमध्ये सुरुवात करतो, अरे काय म्हणतो या हा मुसलमान व्यक्ती काय अरबी भाषेमध्ये इथं काहीतरी बोलतो. काय बोलतो मी तुम्हाला सांगतो. मी काय म्हटलं, मी हे म्हटलेलं आहे की वतावनु अलल बिर्रि वत्तक़वा, पुण्याईची जे कामं आहेत, ईशपरायंतचे जे कामं आहेत त्याच्यामध्ये आपण सर्वांनी एक दुसऱ्याचा सहभाग नोंदवावा. हा ईश्वरी आदेश आहे. वला तावनु अलल इस्मी वल उद्वान, जे पापाची कामं आहेत, जे गुन्ह्याची कामं आहेत, जे अत्याचाराची कामं आहेत, जे जुलूम आणि जबरदस्ती करणार आहेत याच्यामध्ये सहभाग नोंदवू नका. असं कोणी लोक आहेत की ज्यांना वाटतं की जाओ इकडं हमला करो मत जाओ, बोलना भाई तुमको मर्जी तुम्हारे को जाओ, तुमको जो दिल में आए करो. मी येणार नाही. हा संदेश संवाद साधत नाही. हा प्रॉब्लेम झाला की भाषा येत नाही आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की काहीतरी गैरच बोलतोय. अच्छा, त्याच्यामध्ये अजून एक जर आपण विचार केला तर जे लोक आहेत तिथं दुकानदार आहेत त्यांच्यामध्ये अनेक इथं काम करणारे मुस्लिम लोक आहेत. त्यांना वाटतं नाही हे मुसलमान तो बहुत अच्छे आहे, ते कुठंतरी दुसरे आहेत. ते आता मुसलमानांना असं वाटतं की हे हिंदू जो हमान जिनके साथ रहते बहुत अच्छे साहब हम अच्छी ड्यूटीवर, ते कुठंतरी आहेत. ते कुठे आहेत आणि याचाच फायदा काही लोक घेत आहेत. ते कुठंतरी आहेत, बाहेरून येतात, हल्ले करतात. हे जेव्हा संवाद तुम्ही साधाल, चर्चा कराल, मनमोकळेपणाने चर्चा कराल, एक दुसऱ्याच्या सणामध्ये सहभाग घ्याल, ईद आणि दिवाळीनिमित्त जर तुम्ही एकत्रित याल, समजून घ्याल एक दुसऱ्याला, हे सर्व दुरावे संपतील. त्यासाठी संवाद हा फार महत्त्वाचा आहे.